महायुतीमधील आणखी एक मंत्री आता विरोधकांच्या रडारवर आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पहिलवान मंत्री एका महिलेच्या मागे आहे अशा प्रकारचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। त्याचबरोबर संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचं थेट नाव घेत त्यांना मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी अशा प्रकारची मागणी केली आहे। तर 6 वर्षांपूर्वी मला कोर्टानं निर्दोष साबित केलेला आहे, त्यामुळे विरोधकांकडून माझी बदनामी केली जाते, हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असं उत्तर त्यानंतर जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिलेलं आहे। उभा धिंगाणा म्हणतो ना, ते धिंगाणा चाललाय धिंगाणा। एक मंत्री, पहिलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला, 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो, त्याच्या पलीकडे जाऊन 10,000 रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला। विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल आणि एक तर महाभाग उत्तर महाराष्ट्रातला मंत्री माजी राष्ट्रपतीची जमीन धापतो म्हणजे कल्पनाच करू शकत नाही केवढी हिंमत या मंत्र्यांची। पहिली महिला राष्ट्रपती, त्यांची जमीन 26 एकर बोगस प्रमाणपत्र घेऊन आणि तो मंत्रिमंडळामध्ये मान वर करून फिरतो। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो। इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आहे। फडणवीस साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजे।